भेटायला गेले. याचा अर्थ तर मवी मतदार निवडणूक लढवण्यासाठी मुंबईमध्ये पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतो आहे. अशा ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी समीकरणं घडतात त्यावेळेला मग मर्जरचा विषय कुठे येतो. सहकाऱ्यांची बैठक आता बोलवलेली आहे. आता माझी बैठक त्या ठिकाणी आत्ता सुरू होईल. काल परवा अगोदर गेले 3 दिवस माझ्या सर्व प्रमुख सहकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. या चर्चेचा तपशील मी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई यांना सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्या दोघांचं सुद्धा मार्गदर्शन या बाबतीमध्ये घेतो आहे. त्यामुळे 2 दिवसामध्ये आपल्याला कळेल. 30 तारखेला संध्याकाळी कळेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई शहरामध्ये नेमक्या किती जागा लढवत आहे. हे 30 तारखेला 3 वाजताला आपल्याला कळेल. नवाब मलिकांच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये खरं तर प्रमुख उपस्थितीत अनेक घोषणाबाजी झाली. भाजपकडनं देखील कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न होतोय हे देखील स्पष्ट त्या ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलं. अशाच राष्ट्रवादी महायुतीत असताना या ठिकाणी वेगळं का लढते हा प्रश्न देखील पडलेला आहे. एक असं आहे, आपण जर काय पाहिलं तर राज्यभरामध्ये तिन्ही पक्ष पूर्ण ताकदवान असल्यामुळेच जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुण्याला सांगितलं की पुण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 2 प्रबळ पक्ष आहेत. आम्ही दोघे एकत्रित आलो तर विरोधकांचा त्याचा फायदा होऊ शकतो. आता हेच राजकीय समीकरण अनेक इतर महापालिकेमध्ये होऊ शकतं. हा एक त्याच्यातला भाग आहे आणि त्याच्यामुळे काही स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो. नवी मुंबईत आणि इतर ठिकाणी पनवेलमध्ये देखील 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात ज्या हालचाली सुरू आहेत त्या तथ्य आहेत. आता या सगळ्या गोष्टी कशा निवडणुका एकत्रितपणाने लढल्या जातात स्थानिक पातळीवरती. आपण पाहिलं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी प्रचंड विरोधाभास असणारी सुद्धा राजकीय समीकरणं घडली. म्हणजे आज ज्या पद्धतीने म्हणजे मी माझ्या जिल्ह्यापुरता म्हणू शकतो की ज्या पद्धतीने उद्धवजींवरती टीका करणारे माझ्या जिल्ह्यातले जे काय शिवसेनेचे नेते आहेत आणि नंतर ज्या पद्धतीने पायघाटा टाकण्यासाठी धावत पळत गेले त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती निर्माण होत असते. या संदर्भातलं स्पष्ट चित्र 30 तारखेला आणि त्याच्यानंतर खरं चित्र अर्ज मागं घेतल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळेल. आज पहिली यादी जाहीर होणार, बघूया, प्रयत्न आहे. सर, उद्या बारामतीमध्ये सर्वच पवार कुटुंबीय एकाच मंचावरती आहेत आणि गौतम अडाणी उद्या बारामतीमध्ये आहेत आणि एका सामाजिक उपक्रमाला सुरुवात होते. परंतु कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी मर्जरच्या संदर्भात चर्चा सुरू होत असताना अशा प्रकारच्या काही कार्यक्रम येतात त्यामुळे चर्चांना उधाण होते. एक असं आहे की तो कार्यक्रम शैक्षणिक कार्यक्रम आहे जो आपण सांगितला. माझ्याकडची माहिती आहे तो आणि विद्याप्रतिष्ठान असेल की तिथल्या सगळ्या शैक्षणिक संस्थांच्या मध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील यांनी सर्वांनी दीर्घकाळ काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे AI सेंटरच्या नूतन इमारतीचं उद्घाटन त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे शैक्षणिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित येणं याचा अर्थ राजकीय विचार काय आले सोबत असं मानणं म्हणजे मग त्या हेतूबद्दलच्याच बाबतीमध्ये आपण एक वेगळी शंका दुर्दैवाने निर्माण करतो आहोत असं त्याच्यातून होऊ शकतं आहे. कारण अशा पद्धतीच्या शैक्षणिक संस्थांच्या कार्यक्रमामध्ये सहकार क्षेत्रातल्या कार्यक्रमामध्ये अनेक वेळेला आदरणीय साहेब असतील, दादा असतील एकत्रितपणाने आलेले आहेत. पण याचा अर्थ राजकीय दृष्ट्या एकत्रित आलेत असातला का भाग नाही. मी वारंवार विदित केलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामूहिकपणाने NDAमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला त्याचं यश आम्हाला राज्यातल्या जनतेने दिलं. आम्ही घेतलेल्या निर्णयावरती राज्यातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं. राज्यामध्ये आज 41 आमदारांसह आम्ही NDAमध्ये सहभागी त्या ठिकाणी आहोत. देशामध्ये लोकसभा 1, राज्यसभा 3 याच्या सदस्यांसह खासदारांसह आम्ही केंद्राच्या NDAमध्ये सहभागी आहोत. त्यामुळे NDAमधला आमचा सहभाग हा कायम राहणार आहे. NDAमधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामूहिक घेतलेला निर्णय हा कायम राहणार आहे. आता त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये इतर काय मला माहिती असण्याचं काही कारण नाही. मी ते बोलणं उचित त्या ठिकाणी होणार नाही. कारण NDAमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयामुळेच पक्षामध्ये या 2 भूमिका राजकीयदृष्ट्या निर्माण झाल्या त्या महाराष्ट्राने गेल्या 2-2.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी अनुभवलेल्या आहेत. त्याच्यामुळे यापेक्षा या विषयावरती मी अधिक काय बोलू इच्छित नाही. आपण 30 तारखेला भेटू आणि नंतर 2 तारखेला भेटू. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.